नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत. वेगळी म्हणजे काही वेगळी नाही बरं का, तिचं नाव वेगळं आहे आणि त्याची पद्धतही वेगळी आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा घोटाळा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठे कांदे चिरलेले, 1 टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरलेली, आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा लाल मिरची. हा घरातलाच मसाला आहे. हा थोडासा चिकन मसाला आणि हळद, चवीपुरते मीठ आणि 3 अंडे उकडून किसून घेतलेले आहेत. चला तर मग सुरू करूया रेसिपी. सर्वप्रथम आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी. त्याच्यात आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. 1 आणि 2. तेल थोडं तापून देऊया. आता आपण सर्वप्रथम तेलामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा आपण चांगला फ्राय करून घेणार आहोत. कांदा आपला चांगला लाल होत चालला आहे. चांगल्या प्रकारे त्याला गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर तळायचा आहे. आता आपण याच्यात टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो कांद्यासोबत चांगला शिजला जाईल. टोमॅटो आणि कांदा पटकन शिजण्यासाठी आपण त्यात मीठ टाकणार आहोत. तुम्हाला ज्या प्रकारे मीठ कमी जास्त लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाका. मीठ टाकल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, कांदा टोमॅटो शिजण्यासाठी मदत होते, लवकर पटकन शिजतात. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला हे कांदा टोमॅटो पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता मीठ टाकल्यामुळं कांदा आणि टोमॅटो पटकन शिजून राहिले. या स्टेजला आपल्याला आपण बनवलेली आलं लसूण पेस्ट त्याच्यात ॲड करायची आहे. आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळं भाजीला छान चव येते आणि मस्त असा टेक्स्चर येतो भाजीला. कुठल्याही भाजीला आलं आणि लसूण
हे टाकल्याशिवाय चवच येत नाही काय. अशा प्रकारे थोडा वेळ लागतो शिजायला, पण भाजीची कन्सिस्टन्सी एकदम छान होते. आता आपण याच्यात मसाले ॲड करूया. गॅस थोडा बारीक करू म्हणजे मसाले जळणार नाही. मसाले जळू नये म्हणून त्यात आपण थोडं पाणी ॲड करणार. थोडंसं अजून टाकतो. थोड्या वेळ आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन शिजेल. 1 मिनिट झालं आहे आपण झाकण ठेवलेलं. पण आता झाकण काढून पाहूया. मसाल्याचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता आपण याच्यात हे किसलेलं अंड टाकूया. आणि एकदम हळुवारपणे मिक्स करायचं आहे, जेणेकरून अंड्याचा लगदा होणार नाही. थोडंसं पाणी ॲड करू आपण. म्हणजे थोडंसं पाणी ॲड करूया आपण, म्हणजे थोडासा रस्सा भाजीला राहील. थोडी उकळी येईल भाजीला. अशा प्रकारे जास्त वेळ नाही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. फक्त 2 मिनिटं बारीक गॅसवर. तुम्ही पाहू शकता भाजी आपली एकदम मस्त झालेली आहे. त्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. झाला आपला अंडा घोटाळा तयार. तर मैत्रिणींनो, तुमच्याही मुलांना एखाद्या रविवारी बनवून पहा. मुलांसाठी नक्की बनवा बरं का. आणि बनवल्यानंतर कसा वाटला अंडा घोटाळा ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आता आपण याला एका बाउलमध्ये टाकून घेऊया. आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढली आहे. तुम्ही पाहू शकता तिचा कलर वगैरे, आणि पाहताच क्षणी असं वाटतं की पटकन खाऊन घ्यावा. चला तर मग ही भाजी तुम्ही पावासोबतही खाऊ शकता आणि पोळीसोबतही खाऊ शकता. आवडली का मग रेसिपी अंडा घोटाळा?